थोडासा म्हणजे जेई लेवलला जाण्याचा प्रयत्न करूया. डायरेक्टली नको, पण एक प्रॉब्लेम वाचता येतोय हा? कॅन यू रीड दिस? थोडा मोठा करतो मी. कॅन समबडी रीड इट? मोठ्याने वाचू शकाल कोणतरी? Yes, sir. One says, "Give me 100 friends, I shall then become twice as rich as you." The other replies, "If you give me 10, I shall be 6 times as rich as you. Tell me what is the amount of the respective capital." Okay. So this is reading the problem. So can somebody explain the understanding part? आपण रन अ फोर्ट बघितलंय ना मेथड? Yes, sir. हम्म. तर त्यांनी ह्याच्यात म्हणाले की एक मित्र दुसऱ्याला म्हणतो हा. की जर का तुम्हाला 100 रुपये दिलेस तर मी तुझ्यापेक्षा डबल श्रीमंत होईन, रिच होईन, श्रीमंत होईल. आणि मग दुसरा म्हणतो की जर तुम्हाला 10 रुपये दिलेस तर मी तुझ्या 6 पटींनी श्रीमंत होईल. ओके. आपल्याला त्यांचा रिस्पेक्ट, त्यांची अमाऊंट शोधायची आहे. येस. तो आपण असा जर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल ना, पहिली गोष्ट म्हणजे वन सेज आणि सेकंड सेज त्याला आपण नावं देऊ. ओके. सो पहिल्या मित्राला आपण म्हणू आशिष. ओके. दुसऱ्याला म्हणू आपण विराज. ठीक आहे. पहिल्याला म्हणू आपण आशिष आणि दुसऱ्याला म्हणू आपण विराज. सो लेट अस लुक ॲट दिस पर्टिक्युलर प्रेझेंटेशन इन द प्रेझेंटेशन फॉर्मॅट. आपण बघूया. सो आशिष आहे, विराज आहे. ठीक आहे. हॅलो. येस. ओके. एक आशिष आहे, एक विराज आहे. समजा आशिषकडे 100 रुपीज आहेत, सॉरी आशिषकडे 40 रुपीज आहेत आणि विराजकडे 320 रुपीज आहेत. दिस जस्ट अ एक्सप्लेनेशन. आय एम नॉट गिव्हिंग यू एनी नंबर्स, जस्ट अ इलिस्ट्रेशन. समजा आशिषकडे 40 रुपीज आहेत आणि विराजकडे 320 रुपीज आहेत. त्याच्यानंतर तो काय, आशिष काय म्हणतो? 100 रुपीज, गिव्ह मी 100 रुपीज. बरोबर आहे? स्क्रीन दिसतोय? हॅलो. स्क्रीन दिसतोय का? हो सर, दिसतोय. ओके. सो 100 रुपीज दिल्यानंतर काय होणार आहे? दिले. बरोबर आहे? दिस इज क्लिअर. दिस इज व्हॉट इज गोइंग टू हॅपन. मग पैशात काय फरक पडेल? आशिषकडे किती येतील? 140. 40 प्लस 100. आणि विराजकडे किती राहतील? 220. 320 मायनस 100. बरोबर आहे? इज दिस क्लिअर टू एव्हरीबडी? येस. ओके. आता सेकंड सिनेरिओ काय बघू आपण. 10 रुपीज. 10 रुपीज कोण कोणाला म्हणतोय? विराज म्हणतोय आशिषला, तू मला 10 रुपये दे. काय होणार? 10 रुपये इकडून तिकडे गेले. बरोबर आहे? हो. येस. मग आधी 40 होते आणि सो आशिषकडे किती उरले? 40 मायनस 10. बरोबर आहे? हो. विराजकडे किती आले? 320 plus 10. 320 plus 10. Is this clear? Yes. Yes. So this is what is the scenario, and then we will have to describe. So what we will say is, we will start saying that let, right? आपलं पहिलं काय स्टेटमेंट असतं? We will now assign the variables. Now we have understood the problem. We have read the problem. We have understood the problem. We will now assign the variables. So आपण assign करूया variables. So मी काय म्हणतो की इथे मी असं म्हणतो की लेट, थोडं वरती जातो. So let Ashish have X rupees and Viraj has Y rupees. कोणाकडे जास्त आहे हो पैसे? गेस, एनी गेस? दिस इज इम्पॉर्टंट ना फॉर कॉम्पिटिटिव्ह. आशिष. विराज. का रे? विराज इज द करेक्ट आन्सर. वाय? कारण की तो फक्त 10 रुपये घेतल्यानंतर 6 टाइम्स रिच होतोय. करेक्ट. आणि तो 100 रुपये देतो, म्हणजे 100 पेक्षा जास्त त्याच्याकडे असणार आहेत विराजकडे ऑलरेडी. आणि आशिष फक्त 10च रुपये देतोय. ठीक आहे? क्लिअर सो फार? तर पहिला म्हणणार आशिष आहे का?
पहिला म्हणणार आशिष. आपण आपण कोणालाही काही नाव देऊ शकतो, आपण नाव दिली म्हणूनच ते कन्फ्युजन होऊ नये म्हणून आपण नाव दिलेत. पहिला काय वन सेज असं आहे ना, हे बघ इथे वन सेज आहे ना, वन सेज. तर तो वन इज आशिष. आशिष इज सेइंग गिव्ह मी एक्स अँड गिव्ह मी 100 अँड आय विल बी रिच बाय ट्वाइस एज रिच. म्हणजे आशिषकडे आधी किती होते, बिफोर किती होते. आता आपण X. बिफोर आणि आफ्टर लिहू. बिफोर विराजकडे वाय सम इकडे विराजच्या खाली लिहू आपण. सो दॅट्स क्लिअर. ओके, आशिषकडे एक्स होते. सो आफ्टर वन, आफ्टर सिनेरिओ वन, म्हणजे हा सिनेरिओ वन झाला. तर पहिली इक्वेशन x प्लस 10 इज इक्वल टू 2y बनणार का? थांब ना, तेच बघ, तेच करतोय. एक मिनिट, तेच करतोय, जरा घाई नको करू. आफ्टर किती होणार, 100 रुपये दिल्यावर किती होणार आहे आशिषकडे. x प्लस 100. एक्स प्लस 100. एक्स प्लस 100. विराजकडे y मायनस 100. वाय मायनस 100. बरोबर आहे. आता तो काय म्हणतोय हो. की गिव्ह मी 100 अँड आय विल बी ट्वाइस ॲज रिच ॲज यू. सो एक्स प्लस 100 will be equals to 2 times y minus 100. बरोबर आहे. हो. So this is equation 1. Clear आहे. तर 2y व्हायला पाहिजे नाही इथे, कारण की आधी म्हणजे आधी जेवढे पैसे होते तेवढे ट्वाइस होतील ना. नाही 100 मायनस होणार ना. 100 दिले ना त्यांनी, विराजने 100 दिले आशिषला. सो अच्छा. म्हणजे इंग्लिश थोडस त्यांनी ट्विस्ट करायला पाहिजे किंवा क्लिअर करायला पाहिजे. पण लेट मी मेक इट क्लिअर. गिव्ह मी 100 फ्रेंड, आय शॅल बिकम ट्वाइस ॲज रिच ॲज यू आफ्टर यू गिव्ह द मनी अँड आफ्टर आय टेक द मनी. असं इथे ऍड कर. कळलं का. अच्छा. ओके, म्हणजे गिव्ह मी 100 फ्रेंड, आय शॅल देन बिकम ट्वाइस ॲज रिच ॲज यू आफ्टर द एक्सचेंज. येतंय लक्षात. येस येस. सर. ओके, आता सिनेरिओ 2. सिनेरिओ 2 मध्ये काय आहे. सिनेरिओ 2 मध्ये आफ्टर काय होणार. आफ्टर आता विराज काय म्हणतोय, गिव्ह मी 10. बरोबर आहे. म्हणजे आशिषकडे किती उरणार 10 दिल्यावर. एक्स मायनस एक्स मायनस 10. एक्स मायनस 10. आणि विराजकडे किती उरणार y प्लस 10. प्लस वाय वाय प्लस y प्लस 10. आणि तो काय म्हणतोय, आय विल बी 6 टाइम्स ॲज रिच ॲज यू. ओके, सो y प्लस 10 will be equals to 6 times एक्स मायनस x minus 10. So this is equation 2. Clear hai? येस. हो. Okay. So let me quickly explain one more time. हे कळलंय का सगळ्यांना, का परत एकदा एक्सप्लेन करू. कळले. कळलंय. कळलंय सर. मुलींच्या पैकी सगळ्या गप्प आहेत. सर कळालं. ओके, तर मला fine. एक डाऊट आहे. विचार. आपण त्याला सिम्प्लिफाय का नाही करू शकत. लाईक ते 2 मल्टिप्लाय करू शकत दोघींचे ते इक्वेशन बनवू शकतो ना. अगं करायचंच आहे. डेफिनेटली करायचंय. सो नाउ आय एम गोइंग टू आस्क यू टू सॉल्व दीज 2 इक्वेशन्स. दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट आय एम गोइंग टू आस्क यू. So now with this, please solve this equation and find out the values of x and y. सो पहिले इक्वेशन सिम्प्लिफाय केल्यावर काय येतं, तर -x + 2y = 300. -x + 2y = 300 इक्वेशन 3. आणि दुसरं सिम्प्लिफाय केल्यावर काय येतं, दुसरं सिम्प्लिफाय केल्यावर येतं
6x minus y is equal to 70. हे तू जे म्हणलीस ते सिम्प्लिफायच केलंय आता. I just wrote it that way because I wanted to explain it, but otherwise first तुम्हाला ते इक्वेशन लिहायलाच लागेल ना. Whether you call it equation 1 or not is a different story. मी तुम्हाला एक्सप्लेन करायचं म्हणून त्याला 1 म्हटलं, पण तुम्ही खालचे जे इक्वेशन्स आहेत त्याला इक्वेशन 1 आणि 2 म्हणू शकता. ओके सर. चला सॉल्व करा. एवढा वेळ नाही लागतं का मग पटपट. ही 3 आणि इक्वेशन 3 आणि 4 आलेत का? सर x 50 आणि y 170. x इज इक्वल टू किती? 40. 40. x is equal to 40 and y is equal to 170. so Ashish had 40 rupees, Viraj had 170 rupees. आलंय सगळ्यांचं? हो सर. हो. ओके. सो झालं का? अभी डन का नाही? मी तुम्हाला काय सांगितलं होतं लेक्चर मध्ये? तुम्ही सगळ्यांनी अटेंड केलंय माझं लेक्चर? येस. मी एक स्टेप सांगितली होती ती विसरली आहे का? टॅली. Tally, exactly. So tally, please tally, otherwise the sum is not done. So let us tally. या इक्वेशन मध्ये आपण टाकू -40 प्लस 2 इंटू 170 किती येतात? -40 प्लस 2 इंटू 170 किती येतात? 300. बरोबर आहे. सो दिस इज टॅलीड. दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय येतं? 6 इंटू 40 मायनस 170 इक्वल्स टू किती येतात? 7. So this is the tally part of it. This is the tally part of it. Is it clear? Is it clear? येस. Yes sir. So I will give you some homework later on. Prathamesh sir, are you there? Yes, sir, I am here. Okay. So over to you. Prathamesh sir will brief you. तोपर्यंत मी तुम्हाला हे दाखवतो. नवीन एक एक्झाम्पल तुम्हाला होमवर्क म्हणून देतो. Over to Prathamesh sir. Prathamesh sir is the principal academics. He teaches physics. He is MTech and pursuing PhD at IIT Bombay. Over to you, Prathamesh sir. Okay. Hello, students. Am I audible there? Yes. Yes Mike sir. with this, sir. Yes sir. Okay. Just a minute. Yes, sir, you're audible. Can you see what I'm showing? एक मिनिट तुम्हाला प्रेझेंटर केलंय का? थांबा बघतो. हो दिसतंय सर. दिसतं ना? हो. Okay. So what we have learned just now, तुम्ही आता जे शिकले आहात, we'll go for one basic application of this. Okay. Actually आपण जे हे 10th मध्ये because हे आपण जे लर्न करतो आहे, so आपल्याला हे अप्लाय करायचं आहे कुठेतरी. जसं सायमल्टेनियस इक्वेशन, सरांनी जी मेथड शिकवली क्रॅमर्स रूल, तो अप्लाय होतो खूप ठिकाणी, वेगवेगळ्या ठिकाणी अप्लाय होतो. आणि याला सगळ्यांना आपण ह्या डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये का आणलं आहे तर इट इज व्हेरी इझी टू अप्लाय देम इन कॉम्प्युटर्स. ओके.
तर तुम्ही म्हणाल की कम्प्युटर सायन्स मध्ये फॉर्म्युले कसे अप्लाय करतात, तर डिटर्मिनंट हा एक खूप सोपा उपाय असतो की ज्यातनं आपण त्याला अप्लाय करू शकतो. ओके, सो त्याचं एक अप्लिकेशन आहे छोटंसं जे मी तुम्हाला सांगतोय. बघा तुम्हाला लक्षात येत आहे का तर. ओके, सो अप्लिकेशन पार्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, actually simultaneous equation is not only used for electrical engineering, it is used in a time distance problem in 12th. Okay, it is used in mechanics in 12th. It is used in determining matrices in 12th. Means खूप ठिकाणी याचा यूज होणार आहे आपल्याला. पर्सेंटेज प्रॉब्लेम्स करताना याचा यूज होतो. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. इज इट क्लिअर टू यू? मीन्स हे व्यवस्थित दिसतंय सगळ्यांना? Yes, sir. हो सर दिसतंय. दिसतंय ना? ओके. So it is the application of Cramer's rule to the one circuit I am showing you here. This circuit having two loops. You can now we don't go into much details. Okay, मला फक्त एक सिंपल अप्लिकेशन तुम्हाला क्रॅमर्स रूलचं सांगायचं होतं की कसं आपण हे करू शकतो. जसं सरांनी एक एक्झाम्पल घेतलं होतं रुपीजचं, तसं हे पण एक डायरेक्ट अप्लिकेशन आहे टू द इलेक्ट्रिकल सर्किट. ओके, सो नाउ लुक एट हिअर द सर्किट. देर आर टू लूप्स A, B, C, D and A. This is the loop number 1. Can you see it? Yes, sir. Okay, and second loop is B, E, F, C, B. This is a numerical similar to the numerical appeared in a JEE main. Okay, JEE main मध्ये जे न्यूमरिकल येतं ना, तुम्हाला असं वाटतं की काय येतं ते एकदम काही खूप आउट ऑफ ब्लू काही येत नसतं. इट इज जस्ट अप्लिकेशन व्हॉट वी आर लर्न इन 8th, 9th, 10th. ओके, और 11th. ओके, so A, B, C, D, A is the loop number 1 where current is I1. You can see over here. Yes or no? Yes, sir. Okay, and second loop is B, E, F, C, B where current is I2. Okay, can anyone tell me loop number 1, which is loop number 1 over here? A B C D. Okay, A, B, C, D, A. A, B, C, D, A is the loop number 1. Which is loop number 2? B, E, F, C, B. FCB. Very good. I'm proud of you. Okay. So to find out unknown currents I1 and I2, I can apply Cramer's rule over here. Okay. Look at here. This is a very simple Cramer's equation which is expressed in the form of matrices over here, or determinant we can say. Okay. Look at here. There are two numbers R11, R12, R21, R22 means resistance. Okay. I1, I2 current and V1 and V2 are voltages. Okay. Now look at loop number 1. R11 means, अब आप मुझे पूछोगे कि सर R11 क्या है? R11 है क्या भाई? यहाँ पे दिख रहा है, पूछ लो. हेलो. Yes, sir. Because there are two resistors here. हाँ Then how can you get R11? हाँ, R11 is total resistance in loop number 1. What is R11? It is total resistance in loop number 1. Look at loop number 1, A, B, C, D, A. There are two resistances. The R11 is addition of all the resistance in loop number 1. Yes or no? 4 plus 2. Yes, sir. Yes, sir. Sir, but how come we can add them directly as they are in as they are not in series? Okay, that is a different question. We can, if we can explain. I need to explain this now. I will require 1 to 2 hours. That is a direct application of this. Okay, using the KVL, that is Kirchhoff's voltage law, like that. Okay. आता तू जसं हा. दिसतंय तसं बघ. तुला हा, नंतर because आपण it's not एक्सप्लेन करू. possible to. हा, तुला Yes, नंतर yes. एक्सप्लेन करू. ते खूप डीप जायला लागेल. आता हा. सिंपल just लॉजिक want- एक्सप्लेन हा. करा. आणि आता आपण काय करतोय, वी आर ट्राइंग टू लर्न की आता जे काय आपण क्रॅमर्स रूल बघितला त्याचं डायरेक्ट ऍप्लिकेशन कसं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये करता येतं. सर तुम्ही थोडंसं आधीपासून एक्सप्लेन करू शकता का? माझा ऑडिओ डिस्कनेक्ट झाला होता. बरं, एकदा अजून सांगतोय मी, काहीच नाही. इथे 2 लूप आहेत. एक आहे A, B, C, D, A. तो दिसतोय तुला? हो. ओके, आणि दुसरा लूप आहे B, E, F, C, B. दिसतोय? हो. ओके, तर R11 म्हणजे काय असतं की हा लूप नंबर 1 जो आहे त्याच्या या 4 भिंती आहेत. या 4 भिंतीवर असलेले सगळे रेजिस्टन्सेसची ऍडिशन करतो आपण. सरळ सरळ. आता सध्या तू फक्त याच्याकडे लक्ष दे. ओके, तर हा काय होईल 4 plus 2. हे समजलं तुला? हो.
जर R11 ऍडिशन आहे लूप नंबर 1 ची, तर R22 काय असेल बाय लॉजिक? लूप नंबर दुसऱ्या 2 लूपची ऍडिशन. दुसऱ्या लूपच्या सगळ्या रेजिस्टन्सेसची ऍडिशन. आता किती आहेत बघा, हा 2 प्लस 3 प्लस 5. येस ऑर नो? येस. Yes. Okay. Okay. Now we go to the R12 and R21. These two are common resistance between 1 and 2. आपण असं समजू या दोन रूम्स आहेत, यातली कॉमन वॉल कुठली आहे? ही कुठली? BC. येस ऑर नो? येस. तर त्याची व्हॅल्यू आपल्याला लिहायची आहे फक्त निगेटिव्ह करून. जे पण कॉमन आहे त्याला निगेटिव्ह करून. ओके ओके. ओके. अँड दिस टू आर द अननोन्स, ते आपण तसेच ठेवले. अननोन आहेत हे I1 आणि I2. इट इज I1 and I2 हिअर आर रिप्लेसिंग X and Y फ्रॉम द सायमल्टेनियस इक्वेशन. जे आपण सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये X आणि Y घ्यायचो ना, तेच इथे आता I1 I2 झाले. ओके. आता V1 आणि V2. V1 म्हणजे पहिल्या लूप मधला व्होल्टेज सोर्स आणि V2 म्हणजे दुसऱ्या लूप मधला व्होल्टेज सोर्स. आता पहिल्या लूप मध्ये व्होल्टेज सोर्स आहे की नाही आहे? पहिल्या लूप मध्ये पहिल्या लूप मध्ये आहे का व्होल्टेज सोर्स? आहे. हो. आहे. मग त्याची व्हॅल्यू लिहायची आहे 20 व्होल्ट. ओके. तुम्ही सगळ्यांनी तुमचे कॅमेरा सॉरी ऑडिओ हे ऑन करून ठेवलं तरी चालेल. आणि मी प्रश्न विचारते, इंटरॅक्टिव्ह झालं तर जास्त बेटर होईल. ओके. हा ओके. सांगा मला, पहिल्या लूप मध्ये व्होल्टेज सोर्स आहे का? हो. हो. आहे. मग 20 लिहिलं बघा आपण. ओके. हम्म. त्यानंतर दुसऱ्या लूप मध्ये व्होल्टेज सोर्स आहे का? नाही. हो. नाही नाही नाही. नाही नाही. कुठेच नाही. म्हणून काय लिहिलंय? 0. हे लक्षात आलं तुमच्या? हो. येस. Now I इथं complete this. 5 ओम काय आहे? काय म्हणाला? 5 ओहम तिथं. रेजिस्टन्स आहे तिथे. हो, हे तिथे एक रेजिस्टन्स आहे. रेजिस्टन्स आहे. ते अच्छा. रेजिस्टन्सेस आहेत. ओके. नाव मी याला सॉल्व्ह केलं. व्हॉट इज 4 + 2? 6. 6. -2. -2. व्हॉट इज 2 + 3 + 5? इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ लूप ऍडिशन काय होईल यांचं? 10. 10. 10. Hmm. हे लक्षात येतं तुमच्या? 6 हा. -2 -2 10. ओके. सो नाउ आय कॅन फाइंड आउट युझिंग दिस सायमल्टेनियस इक्वेशन नाव, जे क्रॅमर्स रूल मध्ये ठेवलं आपण. आता मला ह्या X आणि Y म्हणजे I1 आणि I2 च्या व्हॅल्यू काढायच्या आहे. सरांनी काय सांगितलं होतं? व्हॉट इज I1? इट इज dx/d. येस ऑर नो? येस. येस. व्हॉट इज I2? इट इज dy/d. येस. ओके. सो मला dx d काढायचा सगळ्यात पहिले. तर d काय होईल? हा जो आहे ना, हा 6 -2 -2 10, याचा डिटर्मिनंट म्हणजे d. करेक्ट? येस. ओके. आणि मग dx काय होईल? तर हा जो आहे 6 पहिला कॉलम 6 -2, आय रिप्लेस दिस कॉलम युझिंग 20 and 0. लुक ॲट दिस. 6 -2 ला रिप्लेस करतोय विथ 20 and 0. गॉट इट? हा. And what will be the dy then logically? I 6 replace - second column. 0. Replacing 20 and -2 and 10. Second column ला replace केलं. Okay. And after finding out the determinant of these three, put over the value over here and we can get a value of I1 and I2 directly. Yes. Got it? म्हणजे this is the application Yes. of, आणि हे न्यूमरिकल येतं बरं JEE मेन मध्ये अशा टाईपचं. हे थोडं सोपं झालं. एक पॉइंट सोपा झाला. थोडंसं मी याला कठीण केलं, प्लस मायनस अजून वाढवलं, तर असं न्यूमरिकल तुम्हाला JEE मेन मध्ये दिसेल. ओके. लक्षात येत आहे का? बरं, कॅन यू, जसं मी हे इक्वेशन बनवलं आहे या सर्किट साठी, तसं तुम्ही या सर्किट साठी इक्वेशन बनवू शकाल का? हो. ओके. मी हे स्टेडी ठेवतोय, तुम्ही प्रयत्न करा. तर तुम्ही हे 20 आणि 0 कसं रिप्लेस केलं हे नाही कळालं मला. हा, अरे तो रूल आहे की जेव्हा आपण dx काढतो ना, तेव्हा आपण काय करतो, हा फर्स्ट कॉलम रिप्लेस करतो 20 आणि 0 ने. म्हणजे अरे हे बघ, ऐकून घे. एक मिनिट प्रथमेश सर. हे बघ, ax + by + c, ax + by = c असतं ना. हा. हो. सो a1x + b1y = c1, बरोबर आहे? हो. आणि दुसरं इक्वेशन काय असतं? a2x + b2y = c2. हा. बरोबर आहे. dx कसा काढतो, dy कसा काढतो आणि d कसा काढतो, सेमच वापरलंय त्यांनी तिथे. ओके. कळलं का? जेव्हा आपण dx काढतो तेव्हा
सी कॉलम जो आहे तो रिप्लेस करतो पहिल्या ठिकाणी, बरोबर आहे, पहिल्या कॉलमला. अच्छा हा. हा, आणि जेव्हा डीवाय काढतो तेव्हा सेकंड कॉलम रिप्लेस करतो सी व्हॅल्यूजनी. येस येस येस. आणि जेव्हा आपण डी काढतो तेव्हा फक्त ए आणि बी घेतो, सी सोडून देतो. एक्झॅक्टली सेम थिंग ही हॅज डन. ओके. लुक ॲट हिअर, आय कन्वर्ट दॅट इन टू द इक्वेशन्स. ते बघा सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये कन्वर्ट केलं. -6i1 -2i2 इज इक्वल्स टू 20, -2i1 प्लस 10i2 इज इक्वल्स टू 0. आता बघा हे काय आहे. आता नाऊ लुक ॲट द बिगर पिक्चर आपण बघू. यात मी काय काय केलं तुम्हाला कळतं का? यात मी मॅट्रायसेसचं अप्लिकेशन म्हणजे मॅट्रायसेस काय असतं ते शिकलो, त्यानंतर त्याचं मल्टिप्लिकेशन शिकलो, त्यानंतर इलेक्ट्रिकल काय शिकलो, त्याचं मल्टिप्लिकेशन शिकलो, आणि सायमल्टेनियस इक्वेशनचा यूज करून मी फाइंड आउट केल्या व्हॅल्यूज. म्हणजे मी जवळपास 3 ते 4 कन्सेप्ट यूज करून माझा आन्सर काढलेला आहे. लक्षात येत आहे का? म्हणून आपण जे 8, 9, 10 ला कन्सेप्ट शिकलो आहे ते सगळे कन्सेप्ट समोर जाऊन कंबाईन होणार आहेत आणि मग त्याचं अप्लिकेशन करायचं आहे आपल्याला. ओके. सो जेईला असे कॉम्बिनेशन्स असतात, एक कन्सेप्ट नसते, बऱ्याच कन्सेप्ट असतात, त्या कंबाईन होऊन एक प्रश्न तयार होतो. पण याचा अर्थ अवघड असतो असं नाहीये. हा, हा, तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिस लागेल, या टाईपचे लेक्चर्स तुम्हाला लागतील, ज्याच्यातनं तुम्हाला गोष्टी कळायला लागतील की अरे ह्याचं ऍप्लिकेशन इकडे, ह्याचं ऍप्लिकेशन इकडे असतं, किंवा ह्याच्यानंतर हा प्रॉब्लेम, ह्याच्यानंतर हा प्रॉब्लेम, आणि मग सोल्युशन मिळतं. तुम्ही ते जरा खाली घेऊ शकता का सर? दिसतंय? हा. R11 ची व्हॅल्यू काय येईल, कोणी सांगेल का मला? 5 + 4. 9. 5 + 4 9. Very good, very good. What will be the R22? 9. 9. Okay, very good. It's also 9. What will be the R12? -4. -4. Common is 4. 4, no? 4 is common between 1 and 2. So -4. R21? 5. नाही, अगेन -4. -4. R21 आणि R12 हे सारखेच आहेत बघा. R12 आणि R21 आर सेम, -2 -2. म्हणजे इथे पण कॉमन कोण आहे? 4 आहे, म्हणून -4 -4. म्हणजे हा मॅट्रायसेस काय येईल हे बघा. इट विल बी लाईक 9 -4 -4 अँड 9. लकीली हे 9 9 आले, असं नसतं होत नेहमी. I1, I2. And can you tell me what will be the V1 and V2? What is the voltage in loop number 1? 30. Very good. Loop number 2? 0. Very good. Now can you solve this for I1 and I2 like this? हे पण डिटर्मिनंट सॉल्व करून मला तुम्ही आन्सर सांगा. I1 ची किती व्हॅल्यू आणि I2 ची किती व्हॅल्यू ते तुम्ही आता स्क्रीनशॉट काढू शकता हवं तर. काढला का? सर दिसतंय, फार जवळ नका घेऊ, कारण मग ते हो. हाईड होतात मग बाकीच्या गोष्टी. 30 व्होल्ट दिसत नाही मग. ओके. आता दिसतंय, ते आहे तसंच दिसतंय. D65 येते, DX 270 येते आणि DY 120 येते. ओके. पण आता ह्याच्यातून I1 आणि I2 कसं काढायचं, कारण की डिवाइड होत नाहीत. हा ठीक आहे ना, आपण फ्रॅक्शन मध्ये घेऊ शकतो, कारण मी त्या व्हॅल्यूज घेतल्या त्या मनाने घेतल्या आहेत, मुद्दाम सिंपल व्हॅल्यूज घेतल्या. फ्रॅक्शन मध्ये येईल रे उत्तर, बाकी काही फ्रॅक्शन मध्ये येऊ द्यात, काही प्रॉब्लेम नाही. सर आले उत्तर. व्हेरी गुड. आता
एक अजून सांगतोय, हा जो सायमल्टेनियस इक्वेशन आहे हा याच इक्वेशन याला का बरं अप्लाय झाला, जर माझं याच्यासोबत इंडक्टर नावाचा एक गोष्ट असते, कॅपॅसिटर नावाची गोष्ट असते, ते असतात नसता झाला, फक्त रेझिस्टन्स असताना अप्लाय होऊ शकतो. का बरं? बिकॉज दिस इज अ लिनियर इक्वेशन. लिनियरचा अर्थ काय होतो हे पण सांगून देतो. लिनियरचा अर्थ असतो की जर तुमचा इनपुट चेंज होत आहे इनपुट, तर तुमचं आउटपुट पण तसंच चेंज होणार. याला म्हणतो आपण लिनियर. ओके, तर ते रेझिस्टन्स मध्ये पण तसंच होत असतं लिनियर. आता आपल्याला ह्या लहान लहान गोष्टी पण जेई मध्ये शिकायच्या आहेत जेव्हा आपण अप्लाय करू तेव्हा, की काय याला लिनियर म्हणतात, मग ही हा कसा लिनियर आहे. ओके, आणि मग जर कॅपॅसिटर असला तर मग तो लिनियर का राहत नाही, कारण हे जर शिकू तरच आपण अप्लाय करू शकतो. ओके, सर I1 54/13 येतोय आणि I2 24/13. किती? 54/13 and 24/13. 24/13. ओके, हा. ठीक आहे. Is this clear to everybody? येस. याचं पण तुम्ही करून आन्सर पाठवा हवं तर. हे मी हा. खूप सिंपल घेतले आहेत, याच्यापेक्षा थोडं अजून 2 पॉइंट कठीण असतं. ओके, यात बऱ्याचशा गोष्टी अजून मला एक्सप्लेन नाही केल्या आहेत मी. जस्ट वॉन्ट टू गिव्ह यू एक्झाम्पल फॉर दॅट की अप्लिकेशन कसं होतं. त्यात अजून बऱ्याच गोष्टी आहेत छोट्या छोट्या. मला होमवर्क द्यायचा आहे सर तुमचं झाल्यावर. चालेल चालेल सर, माझं झालंच आहे असं समजा. झालं का? मी करू माझं प्रेझेंट. हो हो हो. मुलांनी स्क्रीनशॉट घेतलाय का सेकंड प्रॉब्लेमचा? हो. ओके, सो हो, sir. लेट मी शेअर माय स्क्रीन. मी तुम्हाला होमवर्क देतो. आपण जे सॉल्व्ह केलं तसंच दुसरं एक एक्झाम्पल आहे, ते तुम्ही लिहून घ्या किंवा ह्याचा स्क्रीनशॉट काढला तरी चालेल. कॅन समबडी रीड इट? A and B each have a certain number of mangoes. A says to B, if you give me 30 of your mangoes, I will have twice as many as left with you. B replies, if you give me 10, I will have thrice as many as left with you. How many mangoes does each have? व्हेरी गुड. सो हे मगाशी जसं सॉल्व्ह केलं आपण आशिष आणि विराज यांच्यामध्ये, तसंच हे सॉल्व्ह करायचं. सेम मेथड आहे. सो प्लीज सॉल्व्ह इट अँड सेंड इट टू नीलम मॅडम. नीलम मॅडमचा फोन नंबर आहे तुमच्याकडे, त्यांना पाठवा. आय विल चेक अँड आय लेट यू नो. सो अजून एक मला विचारायचं होतं की इज दिस टाइम सुटेबल टू यू? काही मुलं म्हटली की त्यांना 8 to 9:30 रात्रीचं टायमिंग पाहिजे. सो व्हॉट डू यू sir. से? हो सर, 8 to 9:30 चालेल. हा सर. 8 to 9:30 कोणाला चालणार नाही असे आहेत का कोणी? हॅलो सर, हे फक्त संडेलाच असणार आहे ना? हो, फक्त संडे. हा मग ठीक. हा हा, सर, मग चालेल. असेल तर फक्त ठीक आहे. सर ही अशी मीटिंग